स्वागत आहे सर्वांचं आपल्या फिस्क्रू चॅनलमध्ये. आणि आज आपण पाहत आहोत उपग्रहाच्या कक्षा. उपग्रहाच्या कक्षा पाहण्याअगोदर उपग्रह म्हणजे काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही पहा. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उपग्रहाच्या कक्षा किती आहेत, कशा पद्धतीचे. साधारणपणे पृथ्वीच्या भोवती जे कृत्रिम उपग्रह येतात, कृत्रिम म्हणजे बघा माणसानं सोडलेले उपग्रह, तर ते उपग्रह सध्या 3 कक्षांमध्ये फिरतात. एक आहे 400 किलोमीटर, 300 किलोमीटर ते 2000 किलोमीटर, त्याला म्हणतात लो अर्थ ऑर्बिट. त्यानंतर 2000 किलोमीटर ते 20,000 किलोमीटर, त्याला म्हणतात मिडल अर्थ ऑर्बिट. त्यानंतर 40,000 किलोमीटरपर्यंत, साधारण 36,000 किलोमीटर समजा, त्याला म्हणतात हाय अर्थ ऑर्बिट. म्हणजे ही जास्तीची ऑर्बिट आहे. ही त्यानंतरची मधली ऑर्बिट आहे कक्षा. ऑर्बिट म्हणजे रस्ता, ह्या मार्गावरून सॅटेलाईट फिरतं अशा पद्धतीनं. आणि सगळ्यात कमी उंचीची ऑर्बिट आहे 400 किलोमीटर, 300-400 अशा पद्धतीनं एवढ्या जवळ फिरतं. आणि हे आहे 35,000-36,000 किलोमीटरची. तर लक्षात घ्या 3 ऑर्बिट काय आहेत, तर तिन्ही ऑर्बिटमध्ये सॅटेलाईटच्या स्पीड ह्या वेगवेगळ्या असतात. बघा इथं 400 किलोमीटरवरचं जे सॅटेलाईट आहे त्याला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी 90 मिनिट लागतात. किती? 90 मिनिट, म्हणजे 1.5 तास लागतो. जो इथं 20,400 किलोमीटर अंतरावर प्रदक्षिणा करतो, पृष्ठभागापासून नाही, सेंटरपासून, पृष्ठभागापासून जो 20,400 किलोमीटर अंतरावर फेऱ्या घालतो आहे, तो 12 तासात एक फेरी पूर्ण करतो. किती तासामध्ये? 12 तासामध्ये. आणि जो 36,000 किलोमीटरवर फेरी घालतो आहे पृष्ठभागापासून, बरं, हा पृष्ठभागापासून या पृष्ठभागापासून जो 36,000 किलोमीटर, आणि या केंद्रापासून किती, पृथ्वीचं केंद्र किती आहे? 6,378. तर इथून 42,000 किलोमीटर, आणि पृष्ठभागापासून 40,000 किलोमीटर, 36,000 किलोमीटर, पृष्ठभागापासून 36,000 किलोमीटरवर जो उपग्रह फेऱ्या मारतो आहे तो एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तासाचा कालावधी घेतो. किती? 24 तासाचा कालावधी घेतो. म्हणजे एक दिवस पूर्ण घेतो हे पृथ्वीभोवती फेरी मारायला. ठीक आहे. तर ह्या फेरी मारण्याच्या गतीनुसार त्या उपग्रहाचे प्रकार आहेत. इथले उपग्रह वेगळे आहेत, इथले उपग्रह वेगळे आहेत, आणि इथले उपग्रह वेगळे आहेत. ठीक आहे. तर हे कशा पद्धतीने होतं हे तुम्हाला सांगतो मी सुरुवातीला. बघा आपण जर गोफण घेतली हातामध्ये, किंवा एक तुमचा हात आहे समजा, आणि त्या हाताला एक दोरी घ्या हातामध्ये, आणि त्या दोरीच्या दुसऱ्या टोकाला एक वस्तू बांधा. ठीक आहे. आता ही तुम्ही सुरुवातीला घ्या 10 सेंटीमीटर, नंतर दुसरा तशीच एक दोरी तयार करा, आणि तीच वस्तू घ्या 20 सेंटीमीटरवर, तीच दोरी आणखी 30 सेंटीमीटरवर न्या, आणि तीच वस्तू दुसऱ्या टोकाला बांधा. ठीक आहे. आता ही वस्तू आपल्याला फिरवायची हवेमध्ये अशा पद्धतीने. लक्षात घ्या आपल्याला ही हवेत अशा पद्धतीने फिरत ठेवण्यासाठी जास्त वेगाने फिरवावं लागेल. किती वेगाने जास्त वेगाने फिरवावं लागेल, नाहीतर ही दोरी अशी खाली पडेल. ठीक आहे. ही दोरी हवेत अशा पद्धतीने ठेवण्यासाठी तुम्हाला याच्यापेक्षा कमी स्पीड ठेवावं लागेल. एवढ्या कमी स्पीडने सुद्धा ती फिरेल. ठीक आहे. आणि ही दोरी ह्या भोवती फिरण्यासाठी अतिशय कमी स्पीड लागेल तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे इथं ही त्रिज्या झाली छोटी, त्या छोट्या त्रिज्येवर तुम्हाला फिरण्यासाठी किमान तुम्ही मिनटामध्ये इथं फिरण्यासाठी तुम्हाला 10 वेळा मिनटामध्ये फिरवावं लागेल. त्या इथं तुम्हाला फिरवण्यासाठी एका मिनिटामध्ये 5 वेळा फिरवावं लागेल, आणि इथं फिरवण्यासाठी एका मिनिटामध्ये 2 वेळाच फिरवावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीनं जेवढा तुमची त्रिज्या कमी तेवढं तुम्हाला जोराने फिरवावं लागतं. कदाचित ह्याच्यापेक्षा कमी त्रिज्या घेतली तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा वेगाने फिरवावं लागेल, एका मिनिटामध्ये जास्त वेळ फिरवावं लागेल. ठीक आहे. हेच सूत्र इथं लागू होतं. पृथ्वीवर जसे ह्या कक्षा आहेत 400 ते 2000, 20,000, 40,000 म्हणजे 36,000, लो, मिडल, आणि हे हाय अर्थ ऑर्बिट. जी इथला उपग्रह आहे त्याला इथं स्वतःच्या ह्याच्यामध्ये राहण्यासाठी, कक्षेमध्ये राहण्यासाठी वेगाने फिरावं लागतं. ठीक आहे. कारण सेंट्रिपिटल फोर्स आहेच त्याला ताणून धरणारा. जर कमी स्पीड झाली तर लगेच ओढून घेतो आणि पृथ्वीवरती उपग्रह पडू शकतो. म्हणून याला वेगाने फिरणं आलंच. मिडल अर्थ ऑर्बिटला स्पीड त्या मानानं कमी आहे. ठीक आहे. इथं किती स्पीड आहे? 27,000 ते 28,000 किलोमीटर प्रति तास. 28,000 किलोमीटर प्रति तास. आता तुम्ही म्हणाल हे मिडल अर्थ ऑर्बिटला किती स्पीड आहे? इथं आहे
आणि ह्या मिडलला बघा 13,000 किलोमीटर पर आवर. जर तुमचा मिडल हा 20,000 किलोमीटर असेल तर 13,000, 20,000पेक्षा जास्त असेल तर 13,000पेक्षा कमी स्पीड होईल, आणि 20,000च्या आत असेल तर 13,000पेक्षा जास्त स्पीड होईल. म्हणजे लक्षात घ्या, जसजसं तुम्ही पृथ्वीपासून लांब जात आहे, तुमचा फिरण्याचा रस्ता जसा लांब आहे तसं तसं तुमचा स्पीड कमी होतो आहे. इथं किती आहे 28,000, इथे किती आहे 15,000, इथं 13,000, इथं किती आहे 11,000. 36,000 किलोमीटरवर किती आहे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 36,000 किलोमीटर 11,000 किलोमीटर प्रति तास एवढाच स्पीड आहे. ठीक आहे, इथं 11,000 आणि पृथ्वीच्या जवळ 28,000 एवढ्या वेगाने फिरावं लागतं. म्हणजे जसं तुम्ही लांब जाल तसंच तुम्हाला कमी वेगानं फिरावं लागतं. कमी वेगाने फिरावं लागतं याचाच अर्थ तुम्हाला एक फेरी पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ लागतो. इथं जास्त वेगाने फिरतोय, तुम्हाला एक फेरी पूर्ण करण्यासाठी कमी वेळ लागतो. इथं फक्त 90 मिनिटं लागतात. किती? 90 मिनिट लागतात. म्हणजे बघा, दिवसातून तो साधारण एका 24 तासामध्ये तो 16 फेऱ्या पूर्ण करतो उपग्रह पृथ्वीमध्ये. 16 वेळा फिरतो तो उपग्रह. ठीक आहे, तर ह्याच ऑर्बिटचे काही वेगवेगळे प्रकार आहेत. मध्ये तुम्हाला तर मी सांगणार प्रत्येक ऑर्बिटचं वैशिष्ट्य काय आणि त्या ऑर्बिटमध्ये कोणते सॅटेलाईट काम करतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, पहिल्यांदा आपण घेऊ लो अर्थ ऑर्बिट. लो अर्थ ऑर्बिट किती आहे? 400 किलोमीटर ते 2,000 किलोमीटर एवढ्यावर फिरते. त्याची स्पीड किती आहे? 28,000 किलोमीटर प्रति तास एवढी स्पीड आहे. आणि त्याला पृथ्वीभोवती फेरी पूर्ण करण्यासाठी त्या उपग्रहाला किती वेळ लागतो? 90 मिनिटं लागतो. याचं पूर्ण गणित आहेत बघा. तुम्हाला सांगतो, हे आहे ना एक सूत्र आहे, V = √gm/r. जी हे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, m हे मास आहे, r हे रेडियस आहे त्या प्लॅनेटची, मग आपलं हाईट आहे, त्या उपग्रहाची हाईट आहे. तर हे सूत्र आहे. या सूत्रावर आधारित तुम्हाला कोणत्याही उपग्रहाचं, चंद्राचं सुद्धा फिरण्याचा कालावधी काढता येतो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. आणि ते सूत्र कसं तयार झालं हे तुम्हाला मी नक्कीच दाखवेल, पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही मला तशी कमेंट केली, तर तुम्हाला वाटलं की मला हे सूत्र कसं आलं हे पाहायचं आहे, मी तुम्हाला नक्कीच पुढच्या भागामध्ये टाकतो, पण तुम्ही तशी कमेंट करा की तुम्हाला आम्हाला पाहायचं आहे. ठीक आहे, ह्या सूत्राच्या आधारे तुम्ही पृथ्वीचा सुद्धा वेग काढू शकता. सूर्याभोवती किती वेगाने पृथ्वी फिरते, मंगळ किती वेगाने फिरते सूर्याभोवती, चंद्र किती वेगाने फिरतोय पृथ्वीभोवती, हे सुद्धा ह्या सूत्राच्या सहाय्याने काढू शकता. आणि मी तुम्हाला दाखवतो सुद्धा ते. ठीक आहे, तर ह्या लो अर्थ ऑर्बिटला बघा, ही पृथ्वी आहे. आता मी तुम्हाला पृथ्वी मोठी करून दाखवतो. बघा, ही पृथ्वी आहे. आता मला सांगा, विषुववृत्त असं गेलेलं आहे, पृथ्वी थोडक्यात अशी आहे, अशी विषुववृत्त असं गेलेलं आहे. ही विषुववृत्त आहे. पृथ्वी इकडून इकडे फिरते अशा पद्धतीने. ठीक आहे, अशाच पद्धतीने फिरते. आणि सूर्य इकडे आहे समजा, म्हणजे आपला सूर्य इकडून उगवतो आहे का नाही. पृथ्वी अशी फिरते. मग मला सांगा, जर ह्या 400 किलोमीटर अंतर, म्हणजे एवढंच, पृथ्वीपासून काही खूप जास्त नाही, तुम्ही उघड्या डोळ्याने सुद्धा सॅटेलाईट पाहू शकता रात्री. तुम्ही जर सॅटेलाईट जर पाहायचं असेल उघड्या डोळ्यांनी, तर रात्री गच्चीवर जा, निरभ्र आकाश असावं, आभाळ आलेलं नसावं. तुम्हाला चांदण्या जर सर्व दिसत असतील तर काही चांदण्या नुसत्या पळतात, गडबड असल्यासारखं खूप जोरानं पळतात, ती सॅटेलाईट असतात. समजलं? ते तुम्ही निरीक्षण करा, कोणती चांदणी जोरानं पळाली ती पहा, ती सॅटेलाईटच असते. तर ही आता एक मला सांगा, हा विषुववृत्त आहे, हा सूर्य आहे, पृथ्वी अशी फिरते. हे जर ते सॅटेलाईट जर असेच फिरते ठेवले आपण समजा, तर आपल्याला काय फायदा? हे सॅटेलाईट फक्त विषुववृत्तावरून जातील असे. हे सॅटेलाईट पृथ्वीचा अन्य भाग बघतील का? नाही बघणार. त्याच्यासाठी ह्या विषुववृत्ताशी ह्या सॅटेलाईट फिरण्याचं काही कोन करतात, ह्याला इन्क्लिनेशन म्हणतात. बघा, इथं कोन झाला, हा किती झाला? 30चा कोन, हा 51चा कोन, हा 63चा कोन, अशा पद्धतीने इथं कोन करतात. ठीक आहे, ह्याला म्हणतात कोन, इन्क्लिनेशन कोन. आता ह्याचा फायदा काय पहा, तुम्हाला सांगतो. असं सॅटेलाईट फिरतं अशा पद्धतीने, पृथ्वी इकडे फिरते आणि सॅटेलाईट इकडे फिरतं. परत पृथ्वी थोडंसं इकडे जाते, परत सॅटेलाईटचा भाग ह्या इकडून जातो. म्हणजे संपूर्ण जगावरून ते सॅटेलाईट थोडक्यामध्ये फिरतं अशा पद्धतीने, थोडंसं इन्क्लिनेशन केल्यामुळे. आता इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक, त्याचा कोन आहे 51 डिग्रीचा. इथे किती आहे? 51 डिग्रीचं इन्क्लिनेशन कोन आहे, 51.3 काहीतरी अंश असं आहे. तर तो अशा पद्धतीने फिरतो सॅटेलाईट. म्हणजे लक्षात घ्या, तो सॅटेलाईट असा जातो, परत इकडून वापस येतो, तिकडून परत असा येतो. म्हणजे तो अवघा 24 तासामध्ये 16 फेऱ्या मारतो पृथ्वीवरती अशा पद्धतीने. किती? 16. आणि ह्याला काय म्हणतात? पोलार सॅटेलाईट. पोलार, कारण ती ध्रुवाजवळ फिरतात ना, हे पोलार सॅटेलाईट आहे. कसे? ध्रुवाजवळ फिरतात. ही ध्रुव इथं आहे, ध्रुवाजवळून फिरतात आणि जवळजवळ सर्व पृथ्वी हे सॅटेलाईटच्या नजरेखालून जाते.
आता ह्याच्यासाठी कोणते कोणते सॅटेलाईट असतात मी तुम्हाला सांगतो. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक आहे इथं, ते सुद्धा 61 अंशाचा कोन करून फिरतं. त्यानंतर कोणतं आहे, काही स्पाय सॅटेलाईट्स असतात बघ, हेरगिरी करणारे. भारतात काय चालू आहे, चीनमध्ये काय चालू आहे, पाकिस्तानमध्ये काय चालू आहे, हे पाहतात सर्व. चीन काय काय अणुबॉम्ब बनवत आहे, उत्तर कोरिया काय काय अणुबॉम्ब बनवत आहे, आणखी काय काय चालू आहे कुठं, हे सर्व स्पाय सॅटेलाईट दुर्बिणीतून, त्यांच्याकडे उच्च क्षमतेच्या दुर्बिणी असतात, त्याच्यातून ते बघत असतात. त्यांना जेवढं जवळ पृथ्वीच्या राहता येईल तेवढं चांगलं, म्हणून ते ह्या कक्षेतून फिरतात आणि संपूर्ण पृथ्वीवर त्यांची नजर असते. कधी कधी नेत्याचं विमान पडतं बघा कुठेतरी जंगलामध्ये, आणि ते पाहण्यासाठी आपण अमेरिकेच्या सॅटेलाईटची मदत घेतो. का तर त्यावेळेस अमेरिकी सॅटेलाईट इथं असतं, भारतावरून जात असतं, म्हणून आपण म्हणतो अमेरिकेच्या की बाबा आम्हाला मदत करा, आम्हाला सॅटेलाईट फोटो द्या. कधी कधी अमेरिकेची गरज पडली तर आपलं सॅटेलाईट अमेरिकेवर असलं तर अमेरिकासुद्धा आपली मदत घेते, पण अमेरिकेचे भरपूर सॅटेलाईट, त्याला काही मदत घेण्याची गरज नाही. तर असं एकाच वेळी एका ठिकाणी सॅटेलाईट नसतो, तर तो खूप वेगाने फिरत असतो, 28,000 किलोमीटर वेगानं, लक्षात घ्या अशा पद्धतीने. हे झालं. त्यानंतर कोणतं आहे, काही टेलिस्कोप असतात बघा. आता हबल आहे, हबलसुद्धा अशाच मार्गाने फिरते आणि ती हबल अवकाश निरीक्षण करते, बाहेरच बघते. का बघते, कारण पृथ्वीच्या जवळ असल्यामुळं हबलला दुरुस्त करणे हे किंवा त्याची देखरेख ठेवणे ह्याचा सोपा खर्च जातो आणि इथून तिला चांगल्या पद्धतीने निरीक्षण करता येतं, म्हणून ती हबल टेलिस्कोप ह्याच कक्षामध्ये ठेवलेली आहे. त्याच पद्धतीनं ह्या सॅटेलाईटच्या आणखी एक प्रकार आहे सनसिंक्रोनस. ह्याच लो अर्थ ऑर्बिटमध्ये सनसिंक्रोनस आहे, पण तो कितीचा कोन करतो माहिती आहे का? ते सनसिंक्रोनस माझ्या मते 96 अंशाचा कोन करतो. बघा इथं हे इक्वेटर आहे म्हणजे विषुववृत्त आहे, आणि हे झाला 90 अंशाचा कोन. किती झाला? 90च्या पुढे 96 अंशाचा कोन, म्हणजे सॅटेलाईट असं फिरतं, लक्षात घ्या. पृथ्वी अशी फिरते आणि ते सॅटेलाईट असं फिरतं. असं फिरत असल्यामुळे काय होतं, पृथ्वी इकडे सरकतात ना, काय होतं, सॅटेलाईट पृथ्वी इकडे फिरते पण सॅटेलाईट परत इकडे जातं आणि परत इकडून होतं, परत इकडे जातं. म्हणजे सॅटेलाईटचा जो नेहमीचा भाग आहे तो नेहमी सूर्याच्या समोरच असतो. कुठं असतो? नेहमी सूर्याच्या समोर. म्हणजे त्या सॅटेलाईटला 24 तास लाईट तयार. त्याला म्हणतात सन सिंक्रोनस सॅटेलाईट. सूर्याचं निरीक्षण करण्यासाठी ह्या सॅटेलाईटचा वापर करतात, जे नेहमी सूर्याभोवती असतं, सूर्याच्या समोर असतं, अंधारात कधी जात नाही, कारण पृथ्वी अशी फिरते परत हे वापस येतं. अशा पद्धतीने कोण किती असतो? 96 डिग्रीचा असतो या इक्वेटोरियलचे. सन सिंक्रोनस सॅटेलाईट असतात अशा पद्धतीनं. तर एका सबस्क्रायबरनं मला प्रश्न विचारला होता, म्हणजे आपल्याच कमेंट टाकली होती की बाबा सॅटेलाईट खाली येतात का, वापस येतात का? मी तुम्हाला कमेंट दाखवतो त्यांची. पहा इथे एक विचारलं होतं, हे कुठे आहे, इथं, सॅटेलाईट सोडल्यानंतर रॉकेट खाली घेतात का, रॉकेट कुठे जातो? तर असा प्रश्न विचारला होता. तर ह्याचंसुद्धा मी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. पहा, सॅटेलाईट आता समजा 400 किलोमीटर फिरतो उपग्रह. जर त्याचा स्पीड 28,000पेक्षा कमी झाला तर नक्कीच ही पृथ्वी त्याला ओढून घेणार आहे, आणि ती पृथ्वी ओढून घेतल्याबरोबर तो पृथ्वीच्या वातावरणात येणार आहे, आणि वातावरणात आल्याबरोबर हवेशी तीव्र घर्षण होणार आहे, आणि त्या घर्षणामुळं सॅटेलाईट हवेत जळून जाणार आहे. जर जड वगैरे असेल तर तो पाण्यात पडेल, आणि शास्त्रज्ञ नजर ठेवून असतात, सांगतच असतात की सॅटेलाईट इथं पडणार आहे, लोकांनी सावध राहावे. ठीक आहे, हे झालं. पण असे सॅटेलाईट इथं पाडतच नाहीत शक्यतो, समुद्रात, खुल्या समुद्रात वगैरे पडतात इथले सॅटेलाईट. काही सॅटेलाईट हवेत जळून जातात, ते पृथ्वीवर पोचत पण नाहीत. ठीक आहे, हे झालं. आणि सॅटेलाईट खाली वगैरे घेण्याच्या फंदात पडत नाही, डायरेक्ट त्याला जळून टाकतात. आता सॅटेलाईटचं करतात काय हे मी तुम्हाला आणखी पुढे सांगतो, जसं जसं आपला व्हिडिओ पुढे जाईल तसं. तर आपण आत्ता बघितलं लो अर्थ ऑर्बिट 400 ते 2000. त्यानंतर आहे मिडल अर्थ ऑर्बिट, मीडियम अर्थ ऑर्बिट. आता ही किती अंतरावर आहे? 20,000 किलोमीटर अंतरावर आहे. किती वेगाने फिरतो इथला सॅटेलाईट? 13,000 ते 15,000 किलोमीटर प्रति तास या वेगाने फिरतो. का फिरावं लागतं? इथं 28,000 वेगाने फिरतो, इथे ते 13 ते 15,000 वेगाने फिरतो. का? कारण हे अंतर जास्त आहे, त्यामुळे इथे स्पीड कमी ठेवतात, पण ह्याला कालावधी जास्त लागतो. इथं 90 मिनिटाचा कालावधी लागतो एक फेरी पूर्ण करण्यासाठी, आणि याला 12 तासाचा एक कालावधी लागतो. किती? 12 तासाचा. मग इथं सॅटेलाईट कोणते कोणते असतात? आपण मोबाईलमध्ये नेव्हिगेशन करतो बघा, कार गाडी चालवताना GPS बघतो, तर GPSचे सॅटेलाईट इथं आहेत अमेरिकेचे. ग्लोनास हे रशियाचं GPS आहे, त्याचे सॅटेलाईटसुद्धा इथंच असतात. त्यानंतर आहे बघा एक गॅलिलिओ, माझ्या मते युरोपचा आहे गॅलिलिओ नेव्हिगेशन सिस्टीम, तीसुद्धा इथंच आहे. आणि आता भारताची नाविक ही नेव्हिगेशन सिस्टीम आहे, तीसुद्धा इथंच आहे. आता ह्याच्यामध्ये कसं असतं, सॅटेलाईट सोडल्यानंतर अनेक सॅटेलाईट सोडले जातात, अनेक सॅटेलाईट सोडले जातात अशा पद्धतीने, ते कंटिन्यू फिरत असतात. आपण ज्यावेळेस नेव्हिगेशन करतो इथं, त्यावेळेस हा सॅटेलाईट
हा सॅटेलाईट आणि हा सॅटेलाईट, तिघांची नेव्हिगेशनचं आपण टायमिंग घेतो आणि हे टायमिंगवरून आपल्याला लोकेशन कळते की आपण इथं आहेत आणि सॅटेलाईट मोबाईलमध्ये आपल्याला कळते की त्या पद्धतीने आपण इथं आहोत आणि त्या पद्धतीने आपलं लोकेशन कळतं. आता हे GPS हा वेगळा पार्ट आहे. तुम्ही जर मला कमेंट केलं तर GPS कशा पद्धतीने काम करते ते डिटेलमध्ये आपण पाहू, पण कमेंट करावं लागेल तुम्हाला. हे झालं मिडल अर्थ ऑर्बिटच्या कोणते कोणते सॅटेलाईट असतात ते बघितलं. पण ह्या मिडल अर्थ ऑर्बिटमध्ये हे सॅटेलाईट कशा पद्धतीने फिरतात तर ह्या इक्वेटोरियर आहे बघा अशा पद्धतीने. हे काय आहे विषुववृत्ताला किती अंशाचा कोन करतात 0 अंशाचा कोन करतात, म्हणजे सरळ विषुववृत्तावरच फिरतात हे सगळे सॅटेलाईट, विषुववृत्तावरच फिरतात. पण काही सॅटेलाईट ह्या विषुववृत्ताशी काय करतात पंगा घेतात, आम्हाला विषुववृत्तावर नाही फिरायचं म्हणतात. का? आता बघा तुम्हाला एक गंमत सांगतो, जर सगळे सॅटेलाईट जर विषुववृत्तावर फिरायला लागले तर ह्या ध्रुवावर सॅटेलाईटची पोहोच पडेल का? ह्या ध्रुवावर नाही पडणार ना, सॅटेलाईट इथूनच फिरणार. आणि ध्रुवावर एखादं ह्याचं सॅटेलाईट समजा कम्युनिकेशनचं सॅटेलाईट आहे, कम्युनिकेशन सॅटेलाईट इथूनच फिरेल. पण इथल्या लोकांना काय बघायला मिळेल? हे रशियाला, इथं रशिया आहे ना, रशियाला काय पाहायला मिळेल? नाही मिळणार काय पाहायला, कारण हे सॅटेलाईट विषुववृत्तावरून जाते. मग ते काय करतात, ह्या ही जी मिडल अर्थ ऑर्बिट आहे ना, इथून एक मॉलनिया सॅटेलाईटचं त्यांनी काय केलेलं आहे ऑर्बिट आखलेलं आहे, मॉलनिया नावाचं. ह्या कुणी आखलेलं आहे? रशियनांनी, खास त्यांच्या देशासाठी. कारण काय त्यांना दिसतच नाही ना का इक्वेटोरियर फार खालून आहे, विषुववृत्त फार खालून. मग त्यांनी काय केलं इलिप्स आकार घेतला, लंबवर्तुळाकार अशा पद्धतीने. आहे बघा अशा पद्धतीने फिरत सॅटेलाईट. कशा पद्धतीनं 63 डिग्रीचा त्यांनी कोन केला. हे जे आहे ना त्याच्याशी 63 डिग्रीचा कोन घेतला आणि सॅटेलाईट थोडंच लांब फेकला. अशा पद्धतीनं सॅटेलाईट लांब जातं आणि परत पृथ्वीच्या जवळून येतं बघा, एकदम जवळ येतं परत लांब जातं, परत लांबून परत जवळ येतं. आता बघा लांब गेले की त्याचा वेग कसा आहे कमी आहे, कमी 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 होत जातो, पुन्हा वाढत पृथ्वी जवळ आले एकदम वाढतो परत तो समोर येतो. इथं जास्त वेळ राहतो आणि परत लगेच जाऊन कारण पृथ्वीजवळ आलं की त्याचा वेग कसा होणार आहे जास्त होणार आहे. पुन्हा जसं लांब जाईल तसा वेग कमी, इथं सगळ्यात कमी, पुन्हा जवळ आलं की असं होणार. म्हणजे काय होणार बघा, हा जो भाग आहे सॅटेलाईटचा लक्षात घ्या, मॉलनिया सॅटेलाईट हा भाग आहे, इथून रशियाला पोहोच जाते, इथून जाते रशियाला पोहोच, इथून रशियाला पोहोच मिळते, इथून कव्हरेज मिळते, इथून कव्हरेज मिळते रशियाला, इथून कव्हरेज मिळते, इथून कव्हरेज मिळतं, इथून मिळत नाही फक्त. मग एवढा भाग अंधारात, त्या जागी दुसरं सॅटेलाईट इथं तोपर्यंत येतं. म्हणजे 2-3 सॅटेलाईट अशी रशियानं सोडलेले असतात. हे मॉलनिया सॅटेलाईट का? कारण ह्या ध्रुवीय भागातल्या प्रदेशामध्ये सॅटेलाईटचं कव्हरेज मिळावं चांगलं म्हणून हा मॉलनिया सॅटेलाईटचा कक्षाचा प्रकार केलेला आहे. आता मॉलनियाचं किती इन्क्लिनेशन आहे ह्या विषुववृत्ताशी 63 डिग्रीचं, कितीचं 63 डिग्रीचं ह्या विषुववृत्ताशी इन्क्लिनेशन असतं आणि लंबवर्तुळाकार कक्षामध्ये फिरल्या जातं. हे त्याला म्हणतात मॉलनिया सॅटेलाईट प्रकार. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात आलं असेल का मॉलनिया, कारण ध्रुवीय भागामध्ये आपल्याला कव्हरेज पाहिजे त्यासाठी. आता त्यानंतरचं बघा हाय अर्थ ऑर्बिट. आता हाय अर्थ ऑर्बिट आहे तर तो किती आहे 36,000 किलोमीटर अंतरावर. माझ्यामध्ये 35,782 असं किलोमीटर अंतरावर असतो, पण आपण 36,000 किलोमीटर धरू. आणि हा कसा फिरतो सॅटेलाईट बघा, लक्षात घ्या. आता हे खूप मजेदार आहे बरं. आणि इथून पुढे लक्षात घ्यायचं, कोणताही सॅटेलाईट सोडला भारतानं अमेरिकेनं कोणत्या कक्षेमध्ये सोडला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं मला. हाय अर्थ ऑर्बिटमध्ये सोडलेलं आहे, लो अर्थ ऑर्बिटमध्ये, मिडल अर्थ ऑर्बिटमध्ये सोडलेलं आहे, हे सर्व सांगा. मॉलनिया अर्थ ऑर्बिटमध्ये सोडलेलं आहे हे सुद्धा मला सांगा. तर 36,000 फिरल्यानंतर हा कसं फिरतो तो विषुववृत्ताशी किती अंशाचा कोन करतो 0. विषुववृत्ताशी किती अंशाचा कोन करतो 0, म्हणजे तो डायरेक्ट हा सॅटेलाईट इथल्या विषुववृत्तावरूनच फिरत असतो हाय अर्थ ऑर्बिट म्हटलं. का? कारण ह्या पृथ्वीच्या जवळपास सर्वच कव्हरेज त्याला मिळते ह्या हाय अर्थ ऑर्बिटमधून. आणि हे कशासाठी वापरतात, ह्या हाय अर्थ ऑर्बिट किती वेगाने फिरतोय 11,000 किलोमीटर प्रति तास या वेगाने फिरतोय. आणि ह्याला फिरण्यासाठी किती तास लागतात 24 तास लागतात, जवळपास 24, म्हणजे एक दिवस पूर्ण, एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागतो. आता मला सांगा आपली पृथ्वी एका दिवसामध्ये किती फेरी पूर्ण करते, एका दिवसामध्ये किती वेळ लागतो पृथ्वीला 24 तासाचा वेळ लागतो एक फेरी पूर्ण करण्यासाठी. ह्या सॅटेलाईटला सुद्धा किती वेळ लागतो आहे 24 तासाचा वेळ लागतो. म्हणजे जवळजवळ हा भारत आहे, ह्या भारताला हा सॅटेलाईट जर इथं असेल तर तो नेहमी हा सॅटेलाईट पण पुढे जाईल, हा भारत पण पुढे जाईल. 24 तासानंतर सुद्धा हा सॅटेलाईट इथंच असेल भारतावरच. लक्षात घ्या, ज्या फिक्स पॉईंटला भारतातला माणूस का म्हणेल हा सॅटेलाईट माझ्याच डोक्यावर आहे, दिवसाही डोक्यावर आहे, संध्याकाळी डोक्यावर आहे, कारण जशी पृथ्वी फिरते त्याच वेगाने सॅटेलाईट फिरतो.
पृथ्वी एक राऊंड 24 तासामध्ये पूर्ण करते, हा सॅटेलाईटसुद्धा एक राऊंड 24 तासामध्येच पूर्ण करतो. म्हणून हा कसा वाटतो ह्या पृथ्वीवरच्या माणसाला, जसं काय तो माझ्या डोक्यावरच थांबलेला आहे का नाही. त्याला म्हणतात जिओ स्टेशनरी सॅटेलाईट, जिओ स्टेशनरी सॅटेलाईट म्हणतात. आणि तो जिओ स्टेशनरी का आहे, ही कक्षा का तयार केली, कारण एकाच जागी आपल्याला सॅटेलाईट ठेवायचं आहे. पृथ्वीवरून बघितलं तर आपल्याला ते एकाच जागी दिसायला पाहिजे. यासाठी 35,782 किलोमीटर अंतरावर पृष्ठभागापासून आणि सेंटरपासून 42 किलोमीटर अंतरावर हा सॅटेलाईट ठेवलेला असतो. त्याचा मार्ग विषुववृत्ताशी कसा कोण असतो, 0 अंशाचा कोण असतो. ठीक आहे. आणि तो पृथ्वीवरच्या माणसाला कसा वाटतो, जागेच थांबला, एकाच जागी थांबल्यासारखं वाटतो. मग ह्या सॅटेलाईटचे उपयोग काय आहेत. जर तो सॅटेलाईट ह्या पृथ्वीवरच्या माणसाला एकाच जागी उभा आहे असा वाटत असेल तर इथं तो काय करू शकतो, आपल्या डिशचा अँटेना ह्या बाजूने लावू शकतो अशा पद्धतीनं. लक्षात घ्या, डिशचा अँटेना कशा पद्धतीने लावू शकतो, हा विषुववृत्त आहे, इथून सॅटेलाईट फिरतोय. डिशचा अँटेना आपल्याला तो आता समजा इकडे सॅटेलाईट आहे तर तो अशा पद्धतीनं लावू शकतो, आहे का नाही. फिक्स सगळे डिश फिक्स आपले बघा, टाटा स्काय काय एअरटेल या सगळे सॅटेलाईटची डिश एकाच बाजूला असतात. आणि ते हे सॅटेलाईट पृथ्वीवर फिरत असल्यामुळं सॅटेलाईट जे काही सोडतं लहरी, त्या आपलं जो अँटेना आहे तो घेतो आणि आपल्याला डिश टी व्ही पाहायला मिळते. अपलोड अपलिंक असतात, अपलिंक घेतं सॅटेलाईट, त्याचं ॲम्प्लिफाय करतं आणि उच्च वेगानं परत खाली फेकतं आणि ते आपल्याला दिसतं. अशा पद्धतीने हे काय आहेत, टेलिव्हिजन दिसण्यासाठीचे सॅटेलाईट. कम्युनिकेशन सॅटेलाईट इथंच असतात, ते सुद्धा आपल्याला ह्याच ऑर्बिटमध्ये पाहायला असतात. ब्रॉडकास्टिंग म्हणतात त्याला, आपण जे टी व्ही पाहतो त्याला ब्रॉडकास्टिंग म्हणतात. वेदरचे सॅटेलाईटसुद्धा इथंच असतात. जर पृथ्वीचा सर्वांगीण अभ्यास करायचा झाला वेदरचा तर ते सॅटेलाईट इथंच असतात. हे झाले हाय ऑर्बिटमधल्या सॅटेलाईटचे उपयोग. ठीक आहे. तर तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी आता. एवढं सांगितल्यानंतर मला एक सांगा, आपले जे डिश टी व्ही आहेत बघा सगळ्या लावलेल्या अँटेना, ते दक्षिणेकडेच का असतात असं तुम्हाला प्रश्न पडला असेल का कदाचित, सांगा बघ तुम्ही. आपले जे डिश अँटेना आहेत, तुम्ही जर नीट बघितलं आपल्या छतावर आपलं हे घर असतं, त्या घरावर दक्षिणेकडे तोंड करून असतात हे जास्त. तर ते का असतात ते तुम्ही मला कमेंटमध्ये टाकायचं, दक्षिणेकडे तोंड करून हे अँटेना का असतात. आणि हे जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही नक्कीच ह्याचं कमेंटमध्ये उत्तर द्याल अशी मला अपेक्षा आहे. नाही दिलं तर ह्याच्यावर मी कमेंट करून सांगा आम्हाला येत नाही, उत्तर पाहिजे, मी नक्कीच तुम्हाला पुढच्या भागामध्ये याचं उत्तर देईल. ठीक आहे. हे आपण बघितलं सॅटेलाईटचे कक्षांचे प्रकार. जसं की लो अर्थ ऑर्बिट. लो अर्थ ऑर्बिटमध्ये कशाचे असतात सॅटेलाईट, नकाशे तयार करणारे सॅटेलाईट असतात, मॅपचे सॅटेलाईट असतात, स्पाय सॅटेलाईट असतात, टेलिस्कोप असतात, हबल टेलिस्कोपसारखे असतात. त्यानंतर सन सिंक्रोनस ऑर्बिट असतात. अशा इकडं सूर्य आहे तर इकडं 96 डिग्रीचा कोण फिरणारे सिंक्रोनस ऑर्बिट असतात. अशा पद्धतीचे हे कक्ष आहेत. ह्याला म्हणतात पोलार. कारण हे जे लो अर्थ ऑर्बिट आहेत, लक्षात घ्या, लो अर्थ ऑर्बिटवाले पोलार सॅटेलाईट सगळे, ते इक्वेटरवरून फिरून त्यांना काय फायदा का नाही, सगळे पोलार. म्हणून लक्षात घ्या, पोलार सॅटेलाईट म्हटले की ते काय आहे, हा आहे का नाही. मिडल अर्थमध्ये काय येईल, मिडल सॅटेलाईटमध्ये 20,000 किलोमीटर GPS ग्लोनास चालतो, त्याच्यावर गॅलिलिओ चालतो, आपला भारताचा नाविक चालतो. त्यानंतर विषुववृत्त रशियासाठी खास रशियाने डेव्हलप केलेली मोलनिया जी आहे कक्षा, ती इथूनच फिरते, जी की 63 डिग्रीचा कोन करते विषुववृत्ताशी, मोलनिया. इकडं करो जाऊन इकडून जास्तीत जास्त इकडं जवळून जातं आणि इकडं लांबून जातं. ठीक आहे, ही मोलनिया झाली. त्यानंतर हाय अर्थ ऑर्बिट. हाय अर्थ ऑर्बिटमध्ये काय पाहतो आपण की आपल्याला एकाच ठिकाणी सॅटेलाईट दिसतो दिवसा, कारण तो सॅटेलाईट पृथ्वीबरोबरच पृथ्वीच्याच वेगाने फिरत असतो, त्यामुळे तो सॅटेलाईट एकाच पॉईंटला फिक्स केला दिसतो, त्यामुळे आपण त्याला जिओ स्टेशनरी सॅटेलाईट असं म्हणतो. त्याचा वापर कशासाठी करतात, कम्युनिकेशनसाठी करतात, ब्रॉडकास्टिंगसाठी करतात, म्हणजे टी व्ही वगैरे लहरी घेण्यासाठी, टी व्ही पाहण्यासाठी, त्याच पद्धतीनं आपल्याला वेदरचे रिपोर्ट वगैरे पाहण्यासाठी आणि आणखी खूप सारे उपयोग आहेत, त्यासाठी ते उपयोग करतात सॅटेलाईटचा. ठीक आहे. हे तुम्हाला कळाले सॅटेलाईटचे 3 मुख्य ऑर्बिट कळाले, लो अर्थ ऑर्बिट, मिडल अर्थ ऑर्बिट आणि हाय अर्थ ऑर्बिट. त्याचे मी तुम्हाला सगळं सांगितले. थांबा तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. लो अर्थ ऑर्बिट, मिडल अर्थ ऑर्बिट आणि हाय अर्थ ऑर्बिट. ह्याच्यामध्ये स्पीड किती आहे, 28,000 किलोमीटर पर आवर. इथं किती आहे, 13,000 किलोमीटर पर आवर. आणि इथे किती आहे, 11,000 किलोमीटर पर आवर स्पीड आहे. याला फिरण्यासाठी 90 मिनिटाचा वेळ लागतो, याला फिरण्यासाठी 12 तासाचा वेळ लागतो आणि याला फिरण्यासाठी 24 तासाचा वेळ लागतो. म्हणजे एक
पूर्ण दिवसाचा वेळ लागतो. ठीक आहे, ह्याचे उपयोग मी तुम्हाला सांगितलेले आहेत, तर नक्कीच ह्याचा अभ्यास करा. आता एक पुढचा एक महत्त्वाचा पॉईंट हे कोणी सांगत नाही तुम्हाला, शिकतो मराठीमध्ये असं सांगितलेलंच नाही आहे, तर मी एक तुम्हाला सांगतो. लॅग्रेंज पॉईंट 1 असतात एक लॅग्रेंज, त्याचा उच्चार कसा होतो, लॅग्रेंज पॉईंट 1 होतो. तो लॅग्रेंज पॉईंट काय माहिती आहे का, समजा इकडं सूर्य आहे, एखादा सॅटेलाईट सूर्याच्या कक्षेमध्ये ठेवायचा आहे, सूर्याभोवती फिरणारा सूर्याचा सॅटेलाईट करायचा आहे, तर त्याला पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण आणि सूर्याचं गुरुत्वाकर्षण कॅन्सल करावं लागेल आणि तो मग एकाच ठिकाणी फिक्स राहतो, तो सूर्याभोवती फिरत राहतो. सूर्याभोवती पृथ्वीभोवती फिरत नाहीत, त्याला म्हणतात लॅग्रेंज पॉईंट. लॅग्रेंज पॉईंट किती आहेत, इथे एक आहे L1 म्हणतात त्याला, इथे L2 म्हणतात. ह्याची किती लांबी, 2,84,000. आणि चंद्र किती लांब आहे, 3,00,000, एक माझ्या मते 3,79,000. कुठून, पृथ्वीपासून. म्हणजे हा L1 पॉईंट, हा L2 पॉईंट. इथे जर सॅटेलाईट ठेवला तर काय होतं, सूर्याच्या भोवती सॅटेलाईट फिरतो, पृथ्वीभोवती तो फिरत नाही. ह्याचा उपयोग काय, आता जो सूर्याचा L1चा काय उपयोग आहे, तर सूर्याचं कंटिन्यूस निरीक्षण करण्यासाठी L1 सॅटेलाईट वापरतात. कंटिन्यूस निरीक्षण करता येतं, सौर डाग कसे पडत आहेत, सौर स्फोट होत आहेत, त्याचं निरीक्षण करता येतं. मग सॅटेलाईटला आपल्या वाचवता येतं, कारण तिथून तीव्र विद्युत लहरी बाहेर पडू शकतात, विद्युत चुंबकीय लहरी. L2 पॉईंटचा काय फायदा आहे बघा, L2 पॉईंट हा नेहमी ह्या पृथ्वीच्या सावलीत असतो, त्यामुळे इथं ऊन वगैरे नसतं, त्यामुळे इथला सॅटेलाईट कंटिन्यू अंधाऱ्या जागेतलं निरीक्षण करू शकतो, तारे वगैरे त्यांचं निरीक्षण करू शकतो. पण ह्याला विद्युत पुरवठा नसतो, त्यामुळे इथं हा सॅटेलाईट किती वेळ टिकतो हा प्रश्नचिन्ह नाही. कारण सॅटेलाईटला बघितलं तुम्ही, सोलार पॅनल असतात, इथूनच तो सॅटेलाईट होतो, विद्युत निर्मिती करतो. हे झालं लॅग्रेंज पॉईंट 2. त्यानंतर बघा आणखी लॅग्रेंज पॉईंट समजा तुम्हाला, हे सूर्य आहे समजा, इथे L1, इथे L2 आणि इकडं L3. कुठं, हा सूर्य आहे समजा, सूर्याच्या ह्या बाजूला असतो L3, आणि इथं L4 आणि इथं L5. हा L4 हा सूर्याशी कितीचा कोण करतो, 60 डिग्रीचा कोण करतो, सूर्याच्या पृथ्वीच्या कक्षेशी. ठीक आहे, 60 डिग्रीचा कोण करतो, हा L4 आणि L5. ठीक आहे, आणि सगळ्यात जास्त स्टेबल कोणते आहेत, L4 आणि L5 स्टेबल आहेत. हे L1, L2, L3 हे अनस्टेबल आहेत. हे मेंटेन करायला खूप कष्ट घ्यावे लागतात, कारण एखाद्या डोंगरावर एकदम सुळक्यावर एखादा बॉल ठेवल्यास वाऱ्यामुळे तो कुठेही जाऊ शकतो का नाही, आणि एकदा निष्ठला की तो निष्ठतोच, कुठं पण जातो, खाली पुन्हा वर येईल का नाही. तसा हा हे पॉईंट आहेत, म्हणजे इथून इकडेही घुसू शकतो, इकडेही घुसू शकतो. पण हा इथला जो पॉईंट आहे, हे L5 आणि L4 हे जे पॉईंट आहेत हे खूप मजबूत आहेत, त्यामुळे जास्त सॅटेलाईट इथं ठेवले जातात, जास्तीत जास्त सॅटेलाईट निरीक्षण करणारे. ठीक आहे, हे लॅग्रेंज पॉईंट झाले. आणि आत्ता जो आपले सबस्क्रायबरने प्रश्न विचारला होता की सॅटेलाईटचं मग काय करतात, माग घेतात काय करतात. बघा, सॅटेलाईटचं सुद्धा वय असतं, सॅटेलाईटमध्ये फ्युअल असतं, इंधन असतं, त्या इंधनाच्या सहाय्याने सॅटेलाईटचा वेग नियंत्रित करतात. बघा, पृथ्वीच्या भोवती सूर्य आहे, चंद्र आहे, त्यांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा परिणामसुद्धा सॅटेलाईटवर होत असतोच, आणि त्यामुळे सॅटेलाईट थोडा मार्ग भटकतो, आणि त्या मार्गावर योग्य मार्गावर आणण्यासाठी त्याला इंधन लागतं. जर कमी वेग झाला तर इंधन देऊन ते रॉकेट पेटवून बूस्टरनं स्पीड वाढवतात, आणि जर स्पीड कमी झाला, जास्त झाला तर थोडंसं स्पीड रॉकेटनंच कमी करतात. म्हणजे हे रॉकेट कक्षेमध्ये ठेवण्यासाठी, एकदा कक्षेमध्ये ठेवलं म्हणजे झालं असं नसतं, तर कक्षेमध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला इंधन लागतं, रॉकेटचं इंधन लागतं, आणि ज्यावेळेस ते इंधन संपतं त्यावेळेस रॉकेटचं आयुष्य संपलं असं आपण म्हणतो. साधारणतः इंधन संपायच्या अगोदर काही राखीव साठा ठेवलेला असतो. इंधन संपायच्या अगोदर लक्षात आलं शास्त्रज्ञांच्या की संपलेलं आहे, त्यावेळेस ते राहिलेल्या इंधनामध्ये सॅटेलाईट एक तर पृथ्वीवर आदळतात, तो वातावरणात जळून जातो, लो अर्थ ऑर्बिटमधला, आणि जो हाय अर्थ ऑर्बिटमधला आहे सॅटेलाईट, त्याला काय करतात, त्याचं इंजिन पेटवतात आणि त्याला बाह्य भागामध्ये फेकून देतात. हाय अर्थ ऑर्बिटच्या बाहेर बाह्य भागामध्ये फेकून देतात, तो अंतराळात मग तिकडेच नष्ट होतो तो बाहेर भागात जाऊन. कारण इथं जर आला तर अगोदरच इथं एवढा मोठा कचरा आहे, आणि हा जर कचरा इथं केला तर बाकीच्या सॅटेलाईटला टक्कर होऊन नुकसान होऊ शकतं. अमेरिकन रशियाच्या सॅटेलाईटची अशी टक्कर झाली होती त्या लो अर्थ ऑर्बिटमध्ये, दोघा सॅटेलाईटचं नुकसान झालं होतं. रशियाचं सॅटेलाईट अगोदरच बिघडलेलं होतं, अमेरिकेचं सॅटेलाईट त्यानं खाऊन टाकला. टक्कर होतात, कचरा भरपूर झाला इथं. त्या कचऱ्यावरचा एक व्हिडिओ करतो स्पेशल, तुम्ही तशी कमेंट करा. तर हे ह्याला ग्रेव्हयार्ड म्हणतात, स्मशानभूमी. सॅटेलाईटची स्मशानभूमी किती, 40,000 किलोमीटरच्या पलीकडे सॅटेलाईटची स्मशानभूमी आहे. म्हणजे सॅटेलाईट एखादा मारायचा झाला, समजा सॅटेलाईटमधलं इंधन संपलं की त्याला पेटवायचं, त्याला बाहेर फेकून द्यायचं, इथलं संपलं त्याला पेटवायचं, मध्ये ढकलून द्यायचं, तो जळून मरून जातो. अशा पद्धतीने हे सॅटेलाईटचं ग्रेव्हयार्ड आहे, किंवा सॅटेलाईट आयुष्य संपल्यानंतर त्याला फेकून देतात. बघा, सॅटेलाईटच्या वेगावर आता बघा, असा सॅटेलाईट आहे,
सॅटेलाईटचं तोंड आपल्याला इकडं वळवावं लागतं वेळोवेळी. ज्या दुर्बिणी आहेत त्या दुर्बिणी एकदा ह्या ताऱ्याचं निरीक्षण करून जमत नाही, ह्या बी ताऱ्याचं निरीक्षण करावं लागतं, त्यासाठी इकडे फिरावं लागतं. तर ते फिरवण्यासाठी रॉकेटचं इंधन जाळत नाहीत दरवेळेस, तर ते सर्व विद्युत ऊर्जेवर केलं जातं. ते कशा पद्धतीने केलं जातं ह्याचंसुद्धा खूप छान छान तंत्र आहे. आणि ती जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तशी कमेंट करा. बघा मी ह्याच्यामध्ये भरपूर सांगितलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये शिकण्यासारखं खूप आहे. लक्षात घ्या, हे जर तुम्ही शिकलात आणि तुमच्या मुलांना, शेजारी किंवा तुमच्या विद्यार्थ्यांना जर सांगितलं तर नक्कीच भारताच्या मुलांना किंवा आपल्या मुलांना स्पेसबद्दल आत्तापासूनच खूप कुतूहल निर्माण होईल. आणि जे आपल्याला वाटतं फिजिक्स, ॲस्ट्रॉनॉमी खूपच अवघड असते, ती खूपच सोपं आहे असं जाणवेल. कारण मलासुद्धा माहीत नव्हतं. मी सुद्धा आत्ताच बघितलं. 4-5 दिवसामध्ये एवढा अभ्यास करून मी तुम्हाला सांगतो आहे. त्यासाठी तुम्ही हे पहा, व्हिडिओ दुसऱ्यांना शेअर करा. तुम्ही लाईक करू नका, तुम्ही डिसलाईक करा आवडला नाही तर. मला लाईकची डिसलाईकची गरज नाही आहे, पण तुम्ही हे व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त. कारण ह्याच्यामधून 10% का होईना पण नॉलेज मुलांना मिळेल. जे अवकाशाबद्दलची भीती आहे, न्यूनगंड आहे की बाबा हे शास्त्रज्ञांचं काम आहे, रॉकेट सायन्स आहे, शास्त्रज्ञांचं काम आहे, आपलं काम नाही, हे ते खूप हुशार मुलं असतात. तसं काहीही नसतं. कुणीही समजून घेऊ शकतो, मन लावून अभ्यास करू शकतो. जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांना हे नॉलेज द्या. ठीक आहे. तुम्हाला आणखी ह्याच्यामध्ये काय काय पाहिजे ते कमेंट करा. माझ्याकडून काय राहिलं असेल तर मी ते नक्कीच पुढच्या भागामध्ये कवर करेल. तोपर्यंत अभ्यास करा, व्हिडिओ पहा आणि प्रश्न पडू द्या भरपूर. आणि मी बघतो काय काय राहिलं असेल तर मी तुम्हाला लगेच सांगतो. 1-2 मिनटामध्ये बघतो मी काय राहिले का. ठीक आहे. बघा एक मुद्दा राहिला होता, ह्याला सेमी जिओ स्टेशनरी ऑर्बिट म्हणतात. बरं, कोणत्याला? सेमी सिंक्रोनस. हे जे मिडल अर्थ ऑर्बिट आहे ना, 20,000 किलोमीटरचं MEO मिडल अर्थ ऑर्बिट, हे 12 तासामध्ये कंप्लीट करते एक राऊंड. त्यामुळे त्याला सेमी सिंक्रोनस ऑर्बिट म्हणतात. सेमी का अर्ध सिंक्रोनस, कारण तो पृथ्वीच्या एकाच भागावर दिवसातून 2 वेळा जातो. त्याला सेमी सिंक्रोनस ऑर्बिट असं म्हणतात. ठीक आहे. हे झालं सॅटेलाईटबद्दल भरपूर आपण चर्चा वगैरे केलेल्या आहेत. तर नक्कीच शेअर करा आणि दुसऱ्यांना दाखवा, नॉलेज सांगा. काही प्रश्न असतील मला सांगा, मी नक्कीच अभ्यास करून सांगेल. मी याचा विद्यार्थी नाही ना, हा माझा विषय नाही आहे, पण नवीन जाणून घेण्याची इच्छा आहे. नवीन दुसऱ्यांना मला समजलेलं सांगायची माझी इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच याचा अभ्यास करा आणि मला कमेंट करा. तोपर्यंत धन्यवाद. माउंट एव्हरेस्ट पण लवकरच होते म्हणून कमेंट करा, काय पाहिजे ते कमेंट करा. ठीक आहे. धन्यवाद. बाय बाय.